तर मंडळीने आता आहे ना गांडूळ शोधायला आलं. गांडूळ तर ह्याच्या खालती नाही, दगडी खालती आहे का? दगडी खालती पण नाही. त्या दिवशी मी इथनंच नेलेले. 2 hours later. फायनली आपल्याला आहे ना 3 गांडलं भेटलेत. एवढी काय लागणार नाही, पण बघू 3 बस झाली एवढीशी. आणि त्या दिवशीचा पीठ होता ना तो तर आहे आपल्याकडे जरासा. अरे एकाला पकडतो, एक सुट्टा आहे. चल एक राहिला आता. तर बघा 3 गांडली. आणि आज आहे ना, आजचा पण आपला ब्लॉग आहे तो माशांचाच होणार आहे. आज कोण मित्र पण नाही कोण सोबत. त्या दिवशी पण कोण नव्हतं. या दिवशी लय खूप सारा टाईम झाला. आज टाईम आपल्याकडे खूप सारा आहे, पण पोरं गेलेत. काय 1-2 आलेत मुंबईवरनं. 1-2 मुंबईवरनं पोरांची पण बाहेर गेले. मग काही गावात मी आता परत एकटाच राहिले. गल काढलं आज आहे ना नगरला जातो. तर आता हे घराच्या इथं आहे. बघा गावचा व्ह्यू बघा. आणि वाजले आहेत बघा 4:38 झाल्यात. असं वाटतं एकदम मस्त वाटतंय का नाही. तलगड पण बघा कसा दिसतोय सुंदर. तर चला आता डायरेक्ट आहे ना तर स्पोर्टला गेल्यावरतीच भेटतो गाणादा. तर मी निघालोय आता. गावामध्ये कोण नाही राहिलं. जे कोण होते ते गेले. आता नांदगावात गेले. हां असं आमचा मस्त गाव. गांडूळ बा कुठं एक चाललाय पिशवीतून. एवढ्या वरती आला ते. चल खालती बाहेर नको येऊ. तर मंडळींना आता तिथं पोचल्यावरती तुमच्याकडे बोलतो. तर पहिला जातो पाहिजे तिथे गावावरती त्याच्या फोटोवरती. तर मी आहे ना आता उसरच्या वालाला आलोय. आणि हे बघा मला पहिला बघा काय दिसला त्या दगडावरती बघा, छोट्यावर दगडावरती बरं का. हा बघा साबा कसा बसलाय, छोटूसा आहे. तर चल रे जातो आता. पुढे भेटू नको, मी पण पुढंच चाललोय. तर चला बघूया इथं काय भेटतंय काय. नंतर इथनं मग आपल्याला दुसरीकडे जाऊ. ओके. तर पहिला इथेच बघूया भेटतायत काय मासे. अजून काय गल कुठे लावलेली नाही. जरा जागा शोधतोय चांगली. आणि मासे पण बघतोय कुठे मोठे वगैरे दिसत आहेत काय. तर चला पहिला जातो, जागा शोधतो आणि मग डायरेक्ट भेटू आता. तर मंडळीनं हा बघा इथे एक डबका तर आहे एवढूसा. तर आता बघूया मासे तर कुठे दिसत नाहीत मोठे. तरी पण एकदा ट्राय करूया आता टाकून. 5-10 मिनटं थांबूयात, नंतर लावून पुढे जाऊयात. तर टाकतोय गल. A few moments later. तर मंडळीनं 5-10 मिनटं झाली. मासे आहेत ना ते गांडूळ पीठ नुसता खाऊन चालले आहेत. एक भेटलेला मासा तुम्ही गल उडवली ना ते बघा तिथं त्या टावलीवरती जाऊन अडकले. आणि तिथनं तो मासा अडकलेला तो तिथनं खालती आला, तो गेला. आता मी अजून एक मासा पकडला. हा बघा हा एक गलीला आलाय. हा बघा हा बघा एक मस्त मोठावाला आलाय जरा. तर चला आता त्याचं काम करूया आणि अजून एक पकडूया आता पुढं. अभी मजा आएगा ना भिड़ो. एक भेटलाय मासा. परत एकदा 5-10 मिनिटानंतरला बघा एवढा मासा भेटला. अजून एक आहे, अजून एक भेटला. चला इथे छोटे मासे आहेत बघतोय. अजून एक लास्ट गल लावतोय आणि इथनं निघतोय पुढे. ओके तर चला त्याला काढतो. तर मी हा दुसरा डबका आहे आणि तो रोड आहे. दुसऱ्या डबक्यामध्ये आलोय. गल लावतो आणि पटकन टाकतो. बघतो काय सापडतोय काय. नंतर मी इथनं आपल्याला पुढे जायचं आहे, त्या साईडला जायचं.
बघूया. मंडळीनं खूप सारा टाईम झाला, पण काय 1-1.5 तास तरी व्हायला आला. काय मासे काय भेटले नाही. आहेत खूप मोठे मोठे मासे आहेत, पण ते काय लागतच नाहीत. कोणच येत नाही गलापर्यंत. आणि पाऊस पण आला. मी आज छाता आणायला विसरलो. तर आता काय करू काय समजत नाही. थांबूया का जाऊयात काय समजत नाही आता. तर पण एकदा मी ट्राय करतो. पाऊस तर येतोय. ट्राय करतो एकदा. मग नाही भेटला तर निघून जाऊ. आणि का भेटत असले तर मग थांबूयात, पकडूयात. चला तर मग करतो ट्राय. आहेत मोठे मोठे मासे आहेत, खूप मोठे मोठे आहेत, पण ते भेटत गलालाच येत नाहीत. चला करतो ट्राय. 2 hours later. जिथे मला वाटलेले मासे भेटतील तिथे तर काय एक पण नाही भेटला. आहेत मोठे मोठे मासे, पण काय भेटले नाही. तर आता संध्याकाळ पण झाले. बघितला ट्राय खूप वेळा करून बघितला, मासे काय भेटले नाही. बघतो आता कुठेतरी जातो, पुढे जातो. अजून संध्याकाळ झाले, एवढे पण नाही आले दिसते. एवढा पण अंधार नाही आहे, जरा उजेड. तर अजून जातो जरा पुढे. तर मग बघूया अजून पुढे भेटत आहेत का आपल्याला मासे, नाहीतर मग जाऊया घरी. पण निघालो तिकडून, काय मासे काय भेटले नाही. कारण की काय माहिती काय आलेला मला आज. त्या दिवशी गेलो तेव्हा भेटले 10 तरी पकडले. आणि ह्यावेळी जर का गेलो ना, तर ह्यावेळी फक्त वरती 2 मासे भेटले, तेच त्या डावकामध्ये. खालती जिथे मासे मोठे मोठे होते ना, तिथं एक पण नाही लागला. तर आता मी चाललो आहे घरी. 7:45 वाजलेत. बोलू निघूया, कारण की आता रात्री आहे तर मग काय दिसणार तर नाही आहे ना. बोलू निघूया. मग काय निघालो आहे मी. 2 मासे घेतलेत, पिशवीमध्ये ठेवलेत आणि गल आहे. तर आता अर्ध्या तासामध्ये आहे. 7:45च्या पुढे झालेत. जातो हळूहळू. आणि नेक्स्ट व्लॉग आहे ना, तो आपण आमच्या कोंडीवरती जाऊन बघूया. कोंडीवरती आमच्या टोल खूप सारे मोठे मोठे मासे पण आहेत. ते बघूया, एकदा प्रयत्न करूया ते पकडायचा ट्राय करूया. तर आता मी काय 2 किलोमीटरवरतीच आलेलो. गेल्या वेळेला पहिल्या दिवशी गेलो ना, तेव्हा 500 मीटरला होतो. आता 2 किलोमीटर नंतरला जाऊयात ना, ते आमचं डायरेक्ट कोंडीवरती जाऊया. तर बघूया किती मोठे मोठे मासे भेटतात. तर ठीक आहे. तर मग चला मग आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओज. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर नक्कीच सबस्क्राईब करून जावा आपल्या चॅनलला. असंच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. तर मग चला जातो आता घरी. टाटा बाय बाय. ओके.